आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। इचलकरंजी शहरातल्या अण्णा रामगोंडा शाळेसमोरील सुमारे 45 ते 50 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या भाजी मार्केटचं लवकरच अत्याधुनिक पद्धतीनं नूतनीकरण करण्यात येणार आहे। जुन्या आणि धोकादायक झालेल्या या मार्केटच्या इमारतीमुळे नागरिक तसंच भाजी विक्रेत्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिकेनं नूतनीकरणाच्या दिशेनं पावलं उचलली आहेत। सध्या या भाजी मार्केटची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून पावसाळ्यात छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होते। तसंच हवा खेळती नसल्यानं आणि अस्वच्छतेमुळे नागरिक आणि भाजी विक्रेत्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळं बांधकामाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले। तसंच कामाचं अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे। इचलकरंजी शहरातली वाढती लोकसंख्या आणि भाजी विक्रेत्यांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी नवीन आणि आधुनिक सोयी सुविधांनी युक्त हायटेक भाजी मार्केट उभारण्याची गरज असल्याचं उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सांगितलं। प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, पाणी, वीज, वायुविजन, पार्किंग तसंच कचरा व्यवस्थापनासह आवश्यक आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। या भाजी मार्केटच्या नूतनीकरणाबाबत उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील, नगरसेवक नितेश पवार, सुरेखा जाधव मामी आणि स्नेहल रावळ यांनी पाहणी करून चर्चा केली। मार्केटच्या जागेवर अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान उपमहापौर अनिल डाळ्या यांनी आपल्या कार्यकाळात राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार राहुल आवाडे, ज्येष्ठ नेते सुरेशराव हाळवणकर तसंच माजी मंत्री प्रकाशराव आवाडे यांच्यासह संबंधित नेत्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या प्रकल्पासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। त्यामुळं अण्णा रामगोंडा शाळेसमोरील भाजी मार्केटचा कायापालट होऊन नागरिक आणि विक्रेत्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। माझ्या प्रभागामधील अण्णा रामगोंडा शाळेसमोर जे भाजी मार्केट आहे ते 40 ते 45 वर्षापूर्वीचं बांधलेलं आहे। अतिशय जुनं झालेलं आहे, त्यामध्ये जीर्ण झालेलं आहे, धोकादायक असं झालं आहे, त्यामध्ये कोंदट असं वातावरण असतं आहे। मग मी आमचे आयुक्त पल्लवी पाटील मॅडम तसेच आमच्या भागातले तिन्ही नगरसेवक आम्ही सर्वजण त्यावेळी व्हिजिट केलं असता आमच्या हे असं आढळून आलं की हे मार्केट अद्ययावत करणं गरजेचं आहे। म्हणून आम्ही गोव्याच्या धर्तीवर हे मार्केट अद्ययावत करणार आहोत। त्यासाठी वालचंद कॉलेज सांगलीमधून आम्ही स्ट्रक्चरल ऑडिटसुद्धा करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मी माझे नेते चंद्रकांतदादा पाटील, आमचे इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार राहुलजी आवाडे साहेब, खासदार धैर्यशील माने साहेब, प्रकाशरावजी आवाडे साहेब आणि माझे नेते सुरेशरावजी हाळवणकर साहेब यांच्या माध्यमातून मी शासकीय निधी जास्तीत जास्त आणून हे जे मार्केट आहे या मार्केटमध्ये सर्व सोयीनियुक्त, म्हणजे इथं पार्किंगची व्यवस्था असेल, इथं गाळं बनवलं जातील, त्याचबरोबर इथं खेळतं वातावरण असेल, हवेचं, वीज अतिशय चांगलं असेल, त्याच्यावर सोलर बसवलं जाईल आणि त्याचबरोबर महिला आणि पुरुषासाठी वेगवेगळे शौचालय तिथं तयार करून अतिशय अद्ययावत असं आपण हे मार्केट आपण बांधणार आहोत। त्यासाठी उद्या होणाऱ्या महानगरपालिकेची जी काउन्सिल आहे त्या सभेमध्ये आम्ही सर्व ठराव करून ते भाजी मार्केट हे पूर्णपणे पाडून ते अतिशय अद्ययावत असं करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यासाठी उपमहापौर म्हणून माझ्या कार्यकालामध्ये मी जोरदारपणे पाठपुरावा करून हे जनतेसाठी, इचलकरंजीच्या सेवेसाठी हे आम्ही बांधणार आहोत।